श्री स्वामी समर्थ. लवकरच 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर या काळामध्ये अखंड नामजप यज्ञ प्रहर सप्ताह सुरू होणार आहे. या काळामध्ये गुरुचरित्र पारायण आणि प्रहर सेवा हे केंद्रामध्ये 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. ती म्हणजे प्रहर सेवा आणि गुरुचरित्र रोज सकाळी वाचन करण्यात येईल. गुरुचरित्र पारायणासाठी गाव असावे. शिष्याला शिकवणारा गुरु आणि शिष्य या दोघांचे चरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायण. यातील 53 अध्यायात संसारी लोकांच्या प्रश्नांची उत्तर आणि उपाय आहेत. केंद्रात एक पारायण म्हणजे 11 पारायणाचे पुण्य लाभते. दत्त महाराजांनी केलेल्या लीला व भक्तांना दिलेले अनुभव यात आहेत. पितृदोष, वास्तुदोष, पिशाच दोष, संततीबाबतचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. लवकरात लवकर जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रात आपले नाव नोंदणी करावी. आणि हे सगळे सप्ताहामध्ये यज्ञ याग हे सगळं मोफत आहे. यासाठी कोणताही एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही. आणि प्रहर सेवा म्हणजे स्वामींच्या केंद्रात ज्या सेवा असतात त्या 24 तास चालू असतात. सारामृतचं वाचन, जपमाळ, वीणावादन अशा प्रहर सेवा चालू असतात, ज्या 7 डिसेंबरपासून ते 16 डिसेंबरपर्यंत कंटिन्यू चालू असतात. रात आणि दिवस 24 तास. तर या सेवेसाठी आपली नाव नोंदणी जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रात करावी. प्रहर सेवा म्हणजे काय? प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते. सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात. आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येते त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात. आपल्या मनातील इच्छा, आपल्यावर येणारं संकट हे प्रहर सेवा केल्याने संपून जाते. त्यामुळे प्रहर सेवा ही स्वामींच्या जवळ जाण्याची सर्वात सोपी अशी सेवा आहे. तुम्ही 5 मिनटं प्रहर घेऊ शकता, 10 मिनटं घेऊ शकता. तुम्हाला 1 मिनिटसुद्धा तुम्ही केंद्रामध्ये सप्ताहाच्या काळात जाऊन पुस्तक वाचलं तरी प्रहर सेवा होते. श्री स्वामी समर्थ. श्री दत्त जयंती. अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने श्री दत्त गुरूंचे गुरुचरित्र वाचनाबाबतचे अनेक गैरसमज आहेत की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का, किंवा स्त्रियांना गुरुचरित्र वाचनाचा अधिकार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्याचप्रमाणे प्रहर सेवा, त्यांचे नियम हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री गुरुचरित्र वेदतुल्य ग्रंथ कोणी वाचावा, किंवा याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. स्त्रियांना वाचण्याचा अधिकार आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र स्त्रियांना वाचता येतो का? तुम्ही गाणगापूरच्या संगमाच्या इथे जर गेलात तर सर्व स्त्रिया पुरुष सर्वांना सुद्धा अधिकार आहे. गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ वाचण्याचा, स्त्रियांना वाचण्याचा अधिकार नक्कीच आहे. त्यांचे रहस्य सद्गुरू परमपूज्य मोरे दादांचे गुरु सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी सांगितलेल्या घटनेवरून ज्ञात होते. प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी पिठले महाराजांना सांगितले की आज कलियुगात मानवांसाठी प्राकृत भाषेत ग्रंथ पाहिजे आहेत. माझ्या एका क्षणाच्या चरित्राचा ग्रंथ आम्ही गुरुतत्व मार्ग सोपा आहे हे समजण्यासाठी निमित्त मात्र
आमच्या मराठी न येणाऱ्या कानडी भक्तांकडून प्राकृतात लिहून घेतला. हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा. छोट्या लहान मुलांपासून अक्षरशः 4 ते 6 वर्षाच्या मुलांनीसुद्धा सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण लावलेलं होतं आणि ते पाहिलेलं आहे. आपल्या चॅनलवर ते व्हिडिओसुद्धा आहेत. म्हणून आम्हीच लिहिलेलं आहे. स्वतःच्या घरी वाचावा, घर पवित्र होते. सामुदायिक वाचावा, हे फार चांगले. उपवास, ओली वस्त्रे वगैरे कडक नियम नाहीत. गुरुचरित्र पारायणाच्या दिवशी कुणीही उपवास करू नयेत. 2 टाईम जेवण, सात्विक जेवण आहार घेऊन हा आपण पारायण करू शकतो. देहदंडाचा काहीच उपयोग नाही. गरजही नाही. साधने गौण आहेत. साध्यावर निष्ठा ठेवावी. प्रेमाने सेवा करावी. कर्मकांडावर फाजील लक्ष देऊ नये. त्यामुळे हानीच होईल. सोवळे ओळे ची गरज नाही. स्वच्छ धुतलेले वस्त्र असावे. मनाची अर्थता, पवित्रता असावी. मला माझ्या प्रेम भक्ती करणाऱ्यांची आवड आहे. एक वेळ हा ग्रंथ पुरुषांनी नाही वाचला तर चालेल, पण स्त्रियांनी जरूर वाचावा. कारण एका महान पतिव्रता सती अनुसयाच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर आमचा अवतार झाला आहे. ज्ञानदान भाग 1 मध्ये ही सर्व माहिती आहे. तुमच्याकडे ज्ञानदान भाग 1 नसेल तर तुम्ही केंद्रातून घेऊ शकता. त्याच्यामध्ये साधे, सोपे, सरळ असे छोटे छोटे उपाय दिलेले आहेत आणि ग्रंथाचं पण वैशिष्ट्य सांगितलं आहे. प्रत्येक मंत्राचं सुद्धा विश्लेषण ज्ञानदान भाग 1 मध्ये दिले आहे. नक्कीच तो तुम्ही वाचावा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. प्रहर सेवेबद्दल आपण म्हणतो प्रहर म्हणजे काय? तर प्रहर म्हणजे सप्ताहामध्ये ज्या सेवा चालू आहेत त्या सेवेमध्ये सहभाग घेणे. 24 तास सेवा चालू आहे. वीणावादन, सारामृतचं वाचन, माळ, जपमाळ, सद्गुरू मोरेदादांची अमृतवाणी, श्री स्वामी समर्थ महाराजांची पहारेदारी म्हणजे प्रहर. स्वामींची पहारेदारी शब्द वाचून धक्का बसला का? स्वामींची आपण पहारेदारी करू शकत नाही. पण तुम्हाला वाटत असेल साक्षात स्वामी महाराजांची पहारेदारी ती देखील एक सामान्य एक सामान्य माणूस कसा करणार? पण खरंच आपण साक्षात स्वामींची पहारेदारी
म्हणजे प्रहर सेवा करणार आहोत. परमपूज्य गुरुमाऊलींमुळे ही सुवर्ण संधी सामान्य माणसांना मिळणार आहे. आणि ते सामान्य माणूस म्हणजे आपल्यालाच मिळणार आहे. नक्कीच या संधीचं सोनं करावं. आणि ही पहारेदारी कुठे करणार तर आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सप्ताहामध्ये 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालामध्ये ही प्रहर सेवा आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दिनांक 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर सर्व दिंडोरी प्रणित केंद्रात श्री स्वामी सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह झालेले आहे. तरी सर्वांनी या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांचरणी आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ. वर्षातून 2दाच आपल्याला हा चान्स मिळतो प्रहर सेवेचा. त्यामुळे नक्कीच या सेवेमध्ये सहभागी व्हायचे. श्री स्वामी समर्थ. श्री दत्त जयंती अखंड नाम जपयज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने ही एक अशी सेवा आहे जी फक्त वर्षातून 2 वेळाच करायची संधी मिळते. ती सेवा म्हणजे प्रहर सेवा. आपण बाकीच्या सर्व सेवा म्हणजे पारायण जप यज्ञ वर्षभरात केव्हाही करू शकतो. पण प्रहर ही सेवा वर्षातून फक्त 2दाच आपल्याला करता येते. नेहमी करता येत नाही. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आपल्याला माहिती नाहीत की पुढं काय मोठं संकट येणार आहे ते सगळं तुमचं थांबवू शकतं एवढी ताकद आहे प्रहर सेवेमध्ये. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकर सुटण्यास मदत झाली आहे आणि अनुभव घेतलेला आहे. ज्यांना दिवसभर आपला जॉब कॉलेज व्यवसाय किंवा इतर कारणामुळे प्रहर सेवा घेता येत नसेल त्या सर्व किंवा सेवेला वेळ मिळत नाही अशांनी रात्रीच्या प्रहर सेवेची संधी चुकवू नये. जमेल तेवढा वेळ अर्धा तास 1 तास 2 तास जेव्हा वेळ मिळेल तेवढी सेवा तरी करावी. 5 मिनिटं जरी तुम्ही प्रहर सेवेला बसला तरी तुमच्या वर्षातील एक प्रहर सेवा होऊ शकते.
नक्कीच आपली सेवा रुजू करावी. कित्येक सेवेकरांना या प्रहराच्या काळात स्वामींचे दर्शन घडले आहे. स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र आपल्यासाठी हजर असतात. मग आपण प्रहर सेवा करून थोडा वेळ काढायला हवा. ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजे साक्षात भाग्यच. स्वामी महाराज 365 दिवस आपली पहारेदारी करतात, पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यासाठी कदाचित हेच 7 दिवस देत असतील. म्हणजे वर्षातले 14 दिवस. जो परब्रह्म आहे, जो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, जो या युगाचा चालक, मालक आणि पालक आहे, अशा स्वामी महाराजांची पहारेदारी करण्याची सेवा आपल्यासारख्या सामान्य माणसाला मिळणे म्हणजे भाग्यच आहे. आगामी सप्ताहातील 7 दिवस परब्रह्माची पहारेदारी करूया आणि स्वामी महाराजांना परमपूज्य मोरे दादा व परमपूज्य गुरु माऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. त्या सर्वांचे ऋणी होऊया. परमपूज्य गुरु माऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणि आपले जीवन मंगलमय, आनंददायी आणि स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणार्पणमस्तु. श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह. सप्ताहातील प्रहर सेवा सर्वात महत्त्वाची सेवा. या सेवेत शंका निरसन करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून
एक छोटासा प्रयत्न केला आहे. श्री स्वामी समर्थ. खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण 7 दिवस 24 तास सुरू असते. त्या सेवेला प्रहर सेवा म्हणतात. म्हणजे 7 तारखेला सुरू झालेलं सप्ताह तो डायरेक्ट 16 तारखेला संपतो. त्याच दिवशी ही सेवा स्टॉप होते. म्हणजे 7 दिवस 24 तास सेवा सुरू असते. सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेमध्ये महिला प्रहर सेवा असते आणि सायंकाळी 8 ते सकाळी 8 पुरुष अशी सेवेची वेळ ठरवून दिलेली आहे. सहा जण अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्याच दरबारात करत असतात. श्री स्वामी समर्थ जप. 2 जण श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जपमाळ घेऊन करतात. 2 जण स्वामीचरितामृत वाचन करत असतात. दोन जण श्री स्वामीचरितामृत ग्रंथाचे वाचन करतात. वीणावादन. 2 जण अखंड वीणावादन करत असतात. अशी ही परब्रह्माचे प्रहर सेवा करण्याची संधी परमपूज्य गुरुमाऊलीमुळे आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचं सोनं करून घेणं अत्यावश्यक आहे. फक्त 7 दिवस आपल्याला या सेवेसाठी द्यायचे आहेत. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, दुःख, चिंता सगळं काही कमी होणार आहे. सामान्यतः वेळ ठरवून दिले जातात. किंवा स्थानिक नियोजनाप्रमाणे बदल होता. परंतु गुरुमाऊलीने प्रहर सेवेविषयी सांगितलेली उपयुक्त माहिती खालीलप्रमाणे
दिंडोरी प्रदेश सेवा केंद्रात होणाऱ्या अखंड नाम जप यज्ञातील दिंडोरी प्रदेश सेवा केंद्रात होणाऱ्या अखंड नाम जप सप्ताहातील वीणा हे प्रचंड सामर्थ्य असलेले वाद्य आहे. वीणा वादनामुळे दरवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तिन्ही लोकांत मान सन्मान मिळत असतो. व प्रवेश पण मोफत होतो. त्यामुळे या महत्त्वाच्या सेवेत सेवेकरी मागे राहणार नाहीत. याची काळजी परमपूज्य मोरे दादांनी व परमपूज्य गुरुमाऊलींनी घेतली आहे. आणि सेवेकरांनी संकोचरूपी शत्रू हद्दपार होऊन तो सेवेत रुजू व्हावा यासाठी प्रहरेची सेवा सप्ताहात केली जाते. तसेच वीणा वादनामुळे अनेक प्रकारचे डोक्यातील विचार, वाईट शक्ती दूर पळाल्या जातात. तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. बऱ्याचदा मनात खूप इच्छा असतात. अशा इच्छा असूनही पालखी, प्रहरे अशा सेवेत सहभागी होता येत नाही. मनातील संकोच बाजूला ठेवून ही सेवा प्रहराची अतिउच्च कोटी सेवा सर्वांनी दोन्ही सप्ताहात अवश्य रुजू करावे. प्रहराची सेवा फक्त आणि फक्त सप्ताहामध्येच असते. इतर वेळा ही सेवा नसते. प्रहर करण्यासाठी भरपूर देव आहेत, पण साधे सोपे देव आपल्याला प्रथम प्रहर करणाऱ्यांसाठी आहेत. प्रहर करणाऱ्यांनी आपापसात बोलू नये. प्रहर बदलताना दोनपैकी एका सेवेकराचा प्रहर बदलावा. हे आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे. केंद्रात तर सर्वांना माहिती असतं. प्रहर बदलताना सेवेकरांनी एकमेकांच्या पाया पडू नये किंवा एकमेकांना नमस्कार करू नये. एकाग्रचित्तेने मन विचलित न होऊन देता प्रहर सेवा कराव्यात. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रहर करावयास मिळणे ही मोठी
भाग्याची गोष्ट आहे याचा विचार करून प्रत्येकाने सेवेत सहभाग घ्यावा. आणि आपल्याला प्रहराच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्या, ज्यामुळे दुसऱ्या सेवेकऱ्याला जास्त प्रहर घेण्याची वेळ येणार नाही. प्रहर सेवेची फलश्रुती. प्रहर सेवा करून काय मिळतं आपल्याला? तर प्रहर सेवा करून सर्वात प्रथमतः स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनातली इच्छा समजते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जे हवे ते मिळतं न मागता. या सेवेची फलश्रुती खूप सत्वर आहे. बहुसंख्य सेवेकऱ्यांच्या प्रत्येक सप्ताहातील अनुभव आहेच आहे. रात्री 12 ते 4 या वेळेस साक्षात श्री स्वामी समर्थांचं दर्शन कोणत्या ना कोणत्या रूपात झालेलं आहे. येणाऱ्या अनुभूतींना तर शब्दच नाहीत. बाधित व्यक्तींनी या कालावधीत सेवा केल्यास अघोर आणि अशक्यप्राय संकटातील भक्तांनी या वेळेत अट्टहासाने सेवा केल्यास त्वरित फलद्रू होतात, सफल होतात. हे परमपूज्य गुरुमाऊलींनी खूप वेळा त्यांच्या संवादातून सांगितले आहे. हे अनुभवसिद्धीही आहे. रात्री 12 ते 4 च्या प्रहराच्या वेळेत संदेह महाराजांचे दर्शन झालेलं आणि मैं गया नहीं जिंदा हूँ या महाराजांच्या विधानाची प्रचिती येते. अनेक अनुभूती आहेत. गेल्या वर्षी डोंबिवलीमध्ये आरती चालू असताना एका ताईंना स्वामी समर्थ महाराजांच्या अंगावरती सोनचाफ्याची फुलं पडत असताना दिसत होतं. त्या सांगत होत्या की महाराजांच्या अंगावर सोनचाफे फुलं पडत आहेत. आरती चालू होती आणि हा अनुभव स्वतः मी अनुभवलेला आहे. पण बाकी कोणालाही दिसत नव्हतं, फक्त त्या एका ताईंना दिसत होतं. त्यामुळे लवकरात लवकरच आपली नावे प्रहर सेवेसाठी जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रात नोंदवावी. कोणालाही आग्रह नाही, स्वइच्छेने या सेवेमध्ये सहभागी व्हावे. श्री स्वामी समर्थ. जे खरे स्वामी भक्त आहेत ते या सप्ताहाच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि प्रहर सेवा मिळाव्या म्हणून लवकरात लवकर केंद्रामध्ये हजर होतात. त्यांना सांगण्याची गरज नाही, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा असेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.